नमस्कार, सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले नगराध्यक्षासह नगरसेवकाची पदाची सोडत देखील झालेली आहे। काय नेमकी बटा गटाची भूमिका अंबड नगरपालिकेत असणार आहे, काय विजन असणार आहे? तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आदेशावर आणि प्रोटोकॉलनुसार चालणारा पक्ष। ठीक आहे, अंबडमध्ये 22 नगरसेवक निवडून द्यायचे, एक नगराध्यक्षपद निवडून द्यायचं, परंतु आमची राज्यात महाविकास आघाडी आहे, त्यानुसार वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने इथं काम करावं लागेल। युतीच्या आघाडीच्या बैठका होतील, वरिष्ठ आम्हाला सांगतील आपल्या हिस्स्याला किती सदस्यपद येतात, कोणकोणत्या जागा येतात, त्यानुसार पुढची कार्यवाही करावं लागेल। अंबड नगरपालिकेतील उद्धव ठाकरे गटाची महाविकास आघाडी सोबत घेऊन लढण्याची इच्छा आहे का? हा सगळा निर्णय पक्षश्रेष्ठी करत असतात, कारण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रोटोकॉलनुसार सगळं काम करावं लागतंय। पण आता कुठेतरी माजी आमदार शिवाजीराव चोथे उद्धव ठाकरे गटातून अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, कुठेतरी आता फटका उद्धव ठाकरे गटाला बसू शकतो? निश्चितच बसू शकतो, परंतु येणाऱ्या काळात आम्हाला ती कमी भरून काढावं लागेल। कमी भरून काढू शकत नाही आम्ही, परंतु कार्यकर्ते उभे करून, म्हणजे शेवटी ते आमचे नेते होते, आमचे राजकीय गुरु होते म्हणजे आहेत, परंतु आता त्यांनी कुठेतरी बाजूला गेल्यामुळं जी पोकळी निर्माण झाली, नेत्याची पोकळी तर आम्ही भरून काढू शकत नाही, परंतु कार्यकर्ते उभे करून जी खालची पोकळी निर्माण झालेली ती निश्चितच भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करू। आता महाविकास आघाडीचे पूर्ण पदाधिकारी ते राज्य आयोगामध्ये गेले होते, तर मतदान याद्यांमध्ये बरेचसे नाव बोगस असल्याचे त्यांनी आरोप देखील त्यावेळी केलेला आहे। अगदी बरोबर आहे ती गोष्ट, कारण आज परवा अंबड नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या, त्यात बघितलं इतका प्रचंड गोळ आहे, जवळपास 3000 आक्षेप त्यावर दाखल झाले अंबड नगरपालिकेच्या मतदार याद्यांवर। आणि हा गोळ राज्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा शासनकर्त्यांनी मुद्दाम करून घेतलेला आहे, जेणेकरून आपले जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येऊ शकतील ह्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। परंतु आम्ही त्या सगळ्या नावावर आक्षेप दाखल केलेत आणि आम्ही त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही। पण आता या निवडणुकामध्ये हा नावामध्ये सर्व सुधारणा झाल्यावर घ्यावं तर ते नंतर नाही, जोपर्यंत याद्या सुधारित याद्या येत नाहीत तोपर्यंत शासनाने निवडणुका घेऊच नाहीत। कारण कुठेतरी मला वाटतंय मंगेश कार्के मला मतदान करू शकतात म्हणून त्यांचं नाव मी माझ्या वार्डात घ्यायचं, कुमार रुपवते त्यांना मतदान करू शकतात म्हणून कुमार रुपवतेचं नाव त्यांनी त्यांच्या वार्डात घ्यायचं, हे कसं शक्य आहे? आता मला सांगा, भाजपाचे आमदार नारायण कुटे साहेबांनी आमचे 22 नगरसेवकासह नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा येण्याचा दावा त्यांनी केलेला। बरोबर आहे त्यांचं, एखाद्या वेळेस त्यांनी ईव्हीएम सेट केले असतील, तशा केल्या असतील ना, त्याच्यामुळे ते दावा करतात की आमचे 22च्या 22 निवडून येतील, त्याच्या बाबतीत आम्ही काहीतरी करू। आता नगरपालिका ही त्यांची भावकी संगीतात इच्छा आहे, स्वतः या मतदारसंघाचे ते आमदार असल्यामुळे कुठेतरी ते तो बळावर का व्हायला निवडून आणण्याची क्षमता त्यांच्यात असं दिसून येते। नाही, ज्या अर्थी ते म्हणतात ना की 22चे 22 नगरसेवक आमचे येणार आहेत, मग त्यांनी दगड उभा केला तर ईव्हीएम सेट केल्यावर त्यांचेच नगरसेवक निवडून येणार। ईव्हीएम सेट केल्याशिवाय कोणी असं बोलू शकत नाही। मी तर दाव्याने सांगतो, बॅलेट पेपर निवडणुका घ्या, एक जरी त्यांचा आला तर शर्यत देईल। मी सुशील कुमार रुपवते, शिवसेनेचा माजी शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक, अंबड।